आणि याबद्दलच विचारणार नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत आपल्या बरोबर आहे। दीप्ती, आपण बघतो एकीकडे पोलिसांनीच अशा प्रकारे नशेबाजांना ताब्यात घेण्याची गरज असताना आता पोलिसच नशाबाजी करताना दिसतायत। काय नेमकं तू बघितलंस तिकडे? मनुष्य ज्या पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरातल्या इतर कायदा आणि सुव्यवस्थेचा बऱ्यापैकी बंदोबस्त केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये जी गुन्हेगारी वाढलेली होती त्याला अटकाव घालण्यामध्ये पोलीस आयुक्तांना यश आलंय। मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या पुढलं आव्हान राहिलंय ते म्हणजे त्यांच्याच प्रशासनातल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करणं। आणि आजच्या प्रकरणातलं हे आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे की शहरामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणावरती आजही जुगाराचे, चरस गांजासारख्या विक्रीचे, बेकायदेशीर दारूचे धंदे चालू असल्याचं वारंवार पुढे येत होतं। आणि आता पोलीस कर्मचारीच कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये सहभागी झालेला आहे। ऑन ड्युटी हा कर्मचारी होता। ऑन ड्युटी असताना सिव्हिल हॉस्पिटल सारख्या गजबजलेल्या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी चरस विकली जात होती आणि त्या चरस विकणाऱ्यांमध्ये हा पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी सहभागी झालेला आहे। सातपूर पोलीस स्टेशनचा हा पोलीस नाईक या पदावरती काम करणारा कर्मचारी असताना त्याच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा होतं आणि त्याला अटकाव करणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यांनी त्या ठिकाणी धमक्या दिल्याच्या, काही जणांच्या डोक्याला सुद्धा रिव्हॉल्वर लावून धमकावल्याच्या तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या। लोक प्रचंड घाबरली होती। त्यांनी पोलिसांना संपर्क केल्यावर तत्काळ त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी याला ताब्यात घेतलेलं आहे। मात्र यातून नाशिकमध्ये सुरू असलेले हे बेकायदेशीर धंदे, चरस गांजासारख्या विक्रीचे सगळे धंदे उघडकीस आलेले आहेत आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यास पोलीस प्रशासनाला का अपयश येत आहे? कारण का पोलीस कर्मचारीच कसे याच्या पाठीशी आहेत आणि याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत हे एक आव्हान पुढे आलेलं आहे। बरोबर आहे दीप्ती, आपण बघतोय पोलिसाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याच्यावर आता कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचं कळतंय। मात्र शहरातल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने चरसच्या नशेत भर असतात ऑन ड्युटी कसा गोंधळ माजवला हे आपण बघितलं।